परभणी घटनेच्या निषेधार्थ उमरखेड इथं रास्ता रोको निषेध रॅली आयोजन करण्यात आलं होतं। परभणी इथं संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ उमरखेड इथं शेकडो आंबेडकरी अनुयायांकडून उमरखेड येथील माहेश्वरी चौकामध्ये तब्बल 2 तास रास्ता रोको करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। परभणी इथं दिनांक 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची समाजकंटकानं विटंबना केली होती। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात घटनेच्या निषेधार्थ आंदोलनं करण्यात आली। त्याच घटनेचे पडसाद दिनांक 13 डिसेंबर रोजी उमरखेड इथं उमटले। उमरखेड तालुक्यातील विविध आंबेडकरी पक्ष संघटनांकडून निषेध मोर्चे काढत माहेश्वरी चौकामध्ये तब्बल 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं। काय उमरखेडमध्ये सुद्धा आज विविध संघटनाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। आमच्यासोबत काही कार्यकर्ते पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय म्हणणं आहे त्यांचं। सर, या ठिकाणी सर्वांना सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय मल्हार, जय बिरसा, जय शेवालाल। या ठिकाणी आज दिनांक 13 डिसेंबर रोजी उमरखेड शहरामध्ये जे परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीचं जे विटंबना करण्यात आली होती, तोडफोड करण्यात आली होती, त्या निमित्ताने सकल बहुजन समाजाच्या वतीने आपल्या उमरखेड शहरामध्ये त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी निषेध रॅलीचा आणि रास्ता रोको रॅलीचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। ही रॅली या ठिकाणी सकल बहुजन समाजाच्या वतीने या ठिकाणी ही रॅली यशस्वी केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज या रॅलीमध्ये सहभागी झाला आणि संबंध महाराष्ट्राला, संबंध देशाला या घटनेची, या उमरखेड शहराची जी संतप्त प्रतिक्रिया होती ती सर्वांपर्यंत जावी आणि पुन्हा अशा प्रकारचे राष्ट्रद्रोहाचे गुन्हे या देशामध्ये घडू नये आणि असा जर राष्ट्रद्रोह जर घडला तर त्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि जे कोणी या घटनेमागील जे मास्टरमाइंड असतील अशा पद्धतीचे मास्टरमाइंड जर सरकार जर पोसत असेल तर सरकारचा सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। थांबतो। धन्यवाद। NTV न्यूज मराठी, यवतमाळ।